नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एक मस्त चमचमीत आणि टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे, याचं टेक्स्चर ही मस्त आहे आणि चवीला तर ही भाजी खूपच टेस्टी लागते। बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम अशी आहे। चला तर गावरान पद्धतीचं हिरव्या मिरचीचा वापर करून बनवलेलं खारं वांग कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। ही भाजी मक्याच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागते। मी इथं चपातीसोबत सर्व केलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो वांगी घेतलेले आहेत, त्याचे काटे अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत आणि आपण ही वांगी आता चिरून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण वांगी चिरून घ्यायची आहेत। यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। वांगी चिरताना ते किडकी नाहीत ना, खराब नाहीत ना, हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने मी इथं सर्व वांगी चिरून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व वांगी चिरून घेतलेली आहेत। चिरलेली वांगी काळी पडू नयेत म्हणून ही आपण पाण्यामध्ये ठेवायची आहेत। तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे 1 इंचाचा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, खोबरं घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी आणि इथे भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत। आता हे आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे सर्व पदार्थ बारीक करून घेतलेले आहेत। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता इथे आपल्याला वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवायचा आहे। तर मिक्सरमधील सर्व वाटण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मसाले ॲड करूया। तर इथं मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, त्यासोबतच 1 चमचा धने पावडर घातलेले आहे। तर आपलं खारं वांग अजून टेस्टी बनवण्यासाठी मी इथं अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे, नाही घातली तरीही चालेल, पण मी इथं घातलेली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथं अर्धा चमचा तेल घातलेलं आहे या मसाल्यामध्ये। आता हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपला हा मसाला वांग्यामध्ये भरण्यासाठी तयार आहे। तर इथं आपण वांगी घेऊया आणि आपण जो बनवलेला मसाला आहे तो अशा पद्धतीनं वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा प्रेस करून दाबून भरायचा आहे, जेणेकरून तो लगेच बाहेर निघणार नाही, घट्ट असा दाबायचा आहे। तर अशाच पद्धतीनं आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊयात। तर हे खारं वांग बनवायला अगदी सोपं आहे आणि खूप टेस्टी आहे। लहान मुलांना तर खूप आवडतं। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। तर इथं आपण सर्व वांगी भरून घेतलेले आहेत। आता उरलेला मसाला तोही आपण भाजीमध्ये घालणार आहोत। तर आता इकडं फोडणी देऊन घेऊया। त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1.5 पळी तेल सोडून घेतलेलं आहे। आता हे तेल छान गरम झाले की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालून घेतलेलं आहे। दोन्ही छान असं तडतडलं की कढीपत्ता घालून घ्यायचा आहे 10-12 पानं आणि आपण जो वांग्यामध्ये मसाला भरून ठेवलेले वांगी आहेत ती वांगी या तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत। तर पहिल्यांदा आपण ही वांगी छान अशी 2-3 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने छान असं हे वांग तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता थोडासा वांग्याचा कलरही चेंज झालेला आहे। एक 2-3 मिनिटं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत। वांग्यामध्ये मसाला भरताना व्यवस्थित प्रेस करून भरायचा आहे, जेणेकरून तो तेलामध्ये सुटणार नाही। आता जो उरलेला मसाला आहे तोही या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तोही 1-1 मिनिट या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। जास्त वेळ नाही परतायचा, 1-1 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं हे तेलामध्ये मसाला परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। तर इथं मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतलेलं होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि परत इथं मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। तर यामध्ये वांगही छान शिजतं आणि याचा थोडासा रस्साही बनतो। गरज लागली तर आपण परत थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। इथं वांग्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे वांग छान असं शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी अजून ॲड करू शकता, किंवा जर घट्टसर वांग बनवायचं असेल तर कमी पाण्यामध्ये हे शिजवून घ्यायचं आहे। तर 1-2 वेळेस आपण इथं चेक करायचं आहे। तर इथं मी मिक्स करून घेते, जेणेकरून मसाला खाली चिकटणार नाही तळाला। आता इथं पाणी थोडंसं कमी वाटतं आहे म्हणून मी परत थोडंसं अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। तर इथं अर्धी वाटी गरम पाणी मी घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर परत यावरती 4-5 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि छान असं हे वांग शिजवून घ्यायचं आहे। तर इथं मी 5 मिनिटानंतर ओपन करून बघितलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। तर वांग शिजलेलं आहे का तेही चेक करून घेऊया। तर इथं मी सुरीच्या मदतीनं चेक करून घेणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीनं सुरी लगेचच वांग्यामध्ये व्यवस्थित अशी स्मूथली जाते, त्यामुळे वांग शिजलेलं आहे। आता आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर हे वांग तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत खूप छान लागतं, स्पेशली मक्याच्या भाकरीवर खूपच टेस्टी लागतं,
किंवा भातावरही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। तर हे गावरान पद्धतीचं हिरव्या मिरचीचा वापर करून बनवलेलं खारं वांगं तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।